आज आपण पुरी भाजी सोबत खातानाची जी बटाट्याची भाजी असते त्या भाजीची रेसिपी बघणार आहोत। तर भाजीसाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया। इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि सोलून घेतले, थोडेसे ग्रीन पीस घेतलेले आहे आणि इथं 2 कांदे कट करून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतलाय, कढीपत्ता घेतलेला आहे, इथं आलं लसूण घेतलेलं आहे मी बारीक करून, थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आणि तमालपत्र आणि दालचिनीचा छोटा तुकडा। आता आपण गॅस सुरू करून घेऊया। सुरुवातीला याच्यामध्ये आपण कढई गरम करून घ्यायची आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया। तेल छान गरम होऊन द्यायचं आहे। तेल गरम झालं त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेऊ। इथं तेल आपलं गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया। मोहरी छान तडतडू द्यायची, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं टाकायचे। इथं मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। मी शक्यतो सगळ्या भाज्यांसाठी पाणी गरम करूनच वापरते। पाणी गरम करायला ठेवूया आपण। आपली मोहरी तडतडती आहे, याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकून घेऊया। बघा जिरे छान तडतडले, मग त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊ। कांदा, तमालपत्र आणि छोट्या दालचिनीचा तुकडा हे पण याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। छान तळून घ्यायचं। सोबत अशी बटाट्याची भाजी केली छान लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही। कांदा छान भाजू द्यायचा आहे आपल्याला। थोडासा भाजत आला मग याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण बारीक करून ठेवलेलं आहे ते टाकूया। अगोदर कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा। आज संकष्टी आहे त्यामुळं वेगळं काय बनवायचं, तर चला म्हटलं पुरी भाजीचं बीट करू। आणि ही मी अशा पद्धतीने भाजी बनवते बटाट्याची, अशी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली भाजी। आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कांदा आपला भाजतोय, याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण टाकून घेऊया। आलं लसूण पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। पाणी गरम झाले, हा गॅस बंद करून घेते मी। बघा कांदा भाजत आलाय आपला, एखाद्या मिनिटभर आणखी याला भाजून घेऊ आपण थोडंसं, नंतर याच्यामध्ये टोमॅटो टाकू। कांदा आपला भाजलेला आहे व्यवस्थित, बघा तर याच्यामध्ये टोमॅटो टाकते मी। टोमॅटो व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं, कच्चापणा नाही राहिला पाहिजे याला। कोणत्या पण भाज्या बनवताना शक्यतो थोडंसं गरम पाणी करून टाकलं त्याची टेस्ट
आपल्याला. सिंपल रेसिपी आहे आपली ही. घरगुती आपले जे लागतात साहित्य तेच, मी बाहेरून काही सुद्धा मागवलेलं नाही किंवा कोणतेच मसाले आणलेले नाही आहेत. जे घरात आपल्या असते त्यापासूनच मी बनवते ही बटाट्याची भाजी. बटाट्याची रस्सा भाजी म्हणू आपल्याला. पुरीसोबत खायला अप्रतिम लागते. तेव्हा टमाटर आपले भाजत आले. आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया. गॅस थोडंसं बारीक करते मी. याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते, धनेपूड, जिरेपूड आणि आपले हे घरगुती लाल तिखट हे 2-2.5 चमचे टाकते मी छोट्या चमच्याने. हे छान मसाला परतून घ्यायचा आपल्याला. व्यवस्थित मसाले भाजू द्यायचे, करपू द्यायचे नाही. हलवत राहायचं सारखं आपल्याला. थोडंसं हिंग टाकते मी याच्यामध्ये, चिमूटभर टाकायचं, छान टेस्ट येते. मसाला भाजून झाला आपला. आता आपण याच्यामध्ये बटाटा उकडून घेतलेला आहे तो आणि थोडेसे ग्रीन पीस घेतलेले आहे ते टाकते मी. हे पण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे सगळं. मसाले छान बटाट्याला लागले पाहिजे. तोपर्यंत थोडंसं 1-2 मिनिट आपण ह्याला व्यवस्थित परतून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकूया. संकष्टी असल्यामुळे वेगळं काय बनवायचं हा प्रश्न होता. चला म्हटलं वेगळं काय तर पुरी भाजी. पुरीसाठी कणिक अगोदरच म्हणून ठेवलेलं आहे. अगोदर भाजी बनवून घेते मी आणि नंतर जेवता गरम गरम पुऱ्या बनवल्या की मग झालं. हे बघा, गॅस थोडासा फास्ट करते मी आणि छानसे बटाटे परतून घेऊया आपण. बघा पूर्ण मसाला सगळ्या बटाट्याला लागलेला आहे. बटाटा खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला, जी भाजी पण छान लागते. झाले. आता आपण इथं 2 ग्लास पाणी गरम करून ठेवलं होतं. थोडंसं पाणी ओतून घेते. तुम्हाला जेवढी पाण्याची क्वांटिटी हवी आहे तेवढी तुम्ही टाका. थोडीशी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी. म्हणजे शिजल्यानंतर ते व्यवस्थित होऊन जाईल. बघा तर ह्या भाजीला आपल्याला 5 ते 6 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. छान असं मिक्स करून घ्यायचे. तर याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. मी अर्धा चमचा मीठ टाकते. गरम पाणी टाकल्यामुळं आपल्या भाजीला पण लगेच उकळी आली आहे. बघा बटाटा उकडून अगोदर घेतल्यामुळं जास्त शिजायला काही टाइम नाही लागणार आहे. आणि मी ग्रीन पीस घेतले होते त्यामुळे ते लगेच शिजून जातील. हे बघा ही भाजी छानशी उकळायला लागली आहे. आता इथं शिजतीये तोपर्यंत मी पुऱ्या बनवून घेते. पुरीसाठी कणिक मी अगोदरच मळून ठेवले होते, त्याचे छोटे गोळे करून घेतले. आता आपण पुरी लाटून घेऊया. इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आपली भाजी शिजून तयार होतीये तोपर्यंत आपण पुऱ्या बनवून घेऊया. छोटे छोटे गोळे करून मी ठेवले होते अगोदरच आणि एवढी अशी पुरी लाटून घेते मी. तेल गरम झाले का बघून थोडंसं कणिक घेऊन ह्याच्यात टाकते मी.
कणिक लगेच वरती आलं की आपण तेल गरम झाले असं समजू. आपलं तेल गरम झालेलं आहे. 1-2 मिनिटं थांबते मी. हे बघा भाजी शिजते आपली. आपल्या पुऱ्या तळून होईपर्यंत भाजी पण तयार होईल. मी पुरी टाकून घेते याच्यामध्ये. तेल छान गरम झालेलं आहे. तोपर्यंत मी दुसरी पुरी लाटून घेते. पुरीला सारखं पलटत राहायचं नाही. जास्त तेलामध्ये पलटलं की तेल धरतं पुरींना. त्यामुळं व्यवस्थित एका साईडला भाजली की नंतर आपण फिरवून घ्यायची दुसऱ्या बाजूला. हे बघा तोपर्यंत मी दुसरी पुरी लाटून घेते. आणखी एक छोटीशी टीप, पुऱ्या भाजताना त्यात चिमूटभर मीठ टाकायचं. मी विसरले होते, म्हणजे पुऱ्या जास्त तेलकट होत नाही त्याच्यासाठी. ही पुरी काढल्यानंतर मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकते तेलामध्ये. एकदा ट्राय करून बघा, पुऱ्या जास्त तेलकट होत नाही. पुरी आपली भाजलेली आहे. व्यवस्थित तेल नितळून घेऊया. याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते मी, मीठ टाकते मी. मी पुरी ताटात काढून घेते. दुसरी पुरी टाकून घेते मी. हे बघा पुरी छान टम्म फुगली आहे. तिला आपण पलटून घेऊया. वाव, रंग बघा किती सुरेख आलाय. व्यवस्थित भाजू द्यायची आपल्याला पुरीला. तोपर्यंत दुसरी पुरी लाटून घेते मी. बघा पुरी किती छान टम्म फुगली आहे. असं एकसारखं येईपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला. मी या ताटामध्ये पुरी काढून घेते. लगेच दुसरी पुरी टाकून घेऊ आपण. मी तर लाटून ठेवलेले आहे थोड्याशा पुऱ्या. थोडंसं झाऱ्याने असं केलं की पुरी छान फुगते आणि एकसारखी भाजली पण जाते. गॅस थोडासा मीडियम ठेवायचा आहे इथं. जास्त फास्ट गॅसवर जर भाजलं तर पुरी फक्त वरूनच भाजली जाईल, आतून थोडीशी कच्ची राहील. हे बघा रंग किती छान आला. अशाच मी सगळ्या पुऱ्या तळून घेते आणि गॅस बंद करूया. इथं पुऱ्या पण बनवून तयार आहेत. बघा किती छान टम्म फुगलेल्या आहेत या. एकदा अशा प्रकारे भाजी नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी आपली तयार आहे. पुरी आणि बटाट्याची भाजी अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी लागली, कशी झाली होती हे एकदा कमेंट करून नक्की सांगा.